छाप सोडली आणि या मैदानावरती निश्चितच कित्येकदा कासारसाई संघ विजेते पद पटकावताना पाहायला मिळालाय. तो मैदानाच्या आतमध्ये कासारसाई संघ आहे. 12 चेंडू 23 धावा. विशाल राऊतचा पहिला चेंडू मैदानामध्ये हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन मैदानामध्ये रीड करत चेंडू खेळलाय. मिड विकेट मध्ये अक्षय शितोळे पाटील चेंडूच्या मागे फेकी केली गेली. 2 धावा या चेंडूवरती येतात. एकेरी दुहेरी धावेंना देखील क्रिकेटचा सामना जिंकता येतो. निश्चितच सिंगल डबल वरती देखील तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. परंतु एक एक डॉट बॉल हा कासारसाई संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. 11 चेंडू 21 धावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम, मुख्य ऑपरेटर अमितजी भुजबळ सर, कॅमेरामन गणेश सर आणि करण सर, सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. ज्यांचे मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अफाट आहे, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू 21 धावा. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. सूर्य खऱ्या अर्थानं मावल तिकडे झुकला गेलाय. 11 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो हो हो, त्यावेळेस चेंडू मैदानामध्ये बॅटची कडा घेत इष्टांच्या पाठीमागे अक्षय शितोळे यांच्या हातामध्ये स्थिरावेल. विकेटचं बटन फलंदाज निवृत्ती सावळे मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. डीजे 10 चेंडू 21 धाब्यांची गरज. सूर्य जरूर मावल तिकडे झुकलाय, परंतु मावळताना लखनकण्याचा विचार बाकी आहे. या सामन्याशी अजून माझा करार बाकी आहे हे सांगत लढावं लागेल नवीन फलंदाज अमित सावळे, दुसऱ्या बाजूने विजय सावळे. या जोडीला 10 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. मनुष्य वारे दिवड संघाचे मुळशी तालुक्यातील विक्रम या अगोदर देखील खऱ्या अर्थाने मी सांगितले, नरसे चषक तातवड्याच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं. एसपी चषक कासारसाईच्या 2022च्या पर्वामध्ये देखील अनुष्के वरेस दिवड संघाला आपण पाहिलं चॅम्पियन होताना. मॅन ऑफ द सिरीज सुमित राजीवडे ठरताना पाहायला मिळाले. पाहिजे या स्पर्धेमध्ये काय होणार. शेवटचे 10 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना विकेट टू विकेट गोलंदाजी करणारा विकेट टेकर गोलंदाज व्हेरिएशन किंग विशाल राऊत इज द मॅन. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. 10 चेंडू 21 धावा हे समीकरण आहे. पुढे सरसावत अमितच्या बॅट मधून चेंडू मात्र मिड ऑफच्या फिल्डरला बीट करत निश्चितच लॉंग ऑफ मध्ये वैभव उर्फ सोन्या एका टप्प्यावर चेंडूला अडवतोय. चेंडू फेकतोय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा चेंडूवर देत आहेत. अखेरचे 9 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. छत्रपती शिवरायांचं चरित्र आठवावं लागेल. तोडून टाकतो ताटकना. आठवावे छत्रपती शिवरायांचे चरित्र. फक्त आणि फक्त लढ म्हणा. चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. 2 फिल्डर डाऊन द बॉल. कॉलिंग नव्हतं. चुका मैदानामध्ये होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु नकार अमितनं कळवलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबरच 5 गडी बाद. धावफलकावरती 46 धावा आहेत. 8 चेंडू 17 धाव्यांची गरज. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, पैसा वसूल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 17 धावा हे 2 चेंडू या सामन्याचे अतिशय निर्णायक चेंडू असतील. 5 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 46. 8 चेंडू 17. पुढे सरसावत. त्यावेळेस अमितच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. कॅच ऑफ द मॅच.
नवे नवे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. अक्षय शितोळे पाटील इज द मॅन. उंच उडी घेत एका हातानं मैदानामध्ये झेल टिपलाय फलंदाज अमित सावळे बाद. झेल मित्रांनो तुम्ही नजर चुकीने पाहिला नसेल तर युट्यूब वरती जाऊन हा झेल पुन्हा एकदा पहा, ऍक्शन रिप्ले पहा. काय जबरदस्त झेल, सामन्याला कलाटणी देणारा झेल. मैदानामध्ये फलंदाज अमित सावळे बाद. थँक्यू डीजे. या चेंडूवरती जर झेल निसटला असता तर निश्चितच तो षटकार आला असता. षटकार जर आला असता तर आकडे काहीसे बदलले असते, समीकरण काहीस वेगळं झालं असतं. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही. जे काही करायचंय ते स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या मनगडाच्या जोरावरती करायचंय. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज राहुल राजिवडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. या झेलसाठी खऱ्या अर्थानं उद्योजक आणि या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस दाते क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व सचिन दादा मांदळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. यावेळेस शपलावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. इथे परत एकदा विशाल डाऊन द बॉल. राहुल आल्या पावली माघारी. विकेटचं पतन. 6 चेंडू 17 धावेंची गरज. रवी भाऊ भोई यांच्या माध्यमातून देखील अक्षय शितोळे पाटील यांच्या झेलसाठी निश्चितच 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाणार आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.